Dear student, in the last lecture we have seen important stages in the agriculture development. विद्यार्थी मित्रांनो, मागच्या तासाला आपण त्या ठिकाणी असणारे जे काही शेती जी आहे किंवा कृषी जी आहे तर त्या कृषी विकासातील महत्त्वाचे जे काही टप्पे जे आहेत तर ते टप्पे त्या ठिकाणी पाहिजेत. त्याच्यामध्ये असणारे जे काही ग्रीन रेव्होल्युशन हरित क्रांती जी आहे तर त्या हरित क्रांतीविषयीची माहिती आपण त्या ठिकाणी पाहिली की त्याच्यामध्ये असणारे जे काही डॉक्टर M.S. स्वामीनाथन आणि डॉक्टर नॉर्मन बोरलॉग त्या ठिकाणी असणारे काही M.S. स्वामीनाथन जे आहे तर ते इंडियन आहेत. त्याच्यानंतर डॉक्टर नॉर्मन बोरलॉग जे आहे तर ते अमेरिकन आहेत. यांच्याविषयीची असणारी काही माहिती जी आहे तर ती माहिती त्या ठिकाणी पाहिली. त्याच्यानंतर असणारी काही व्हाईट रेव्होल्युशन श्वेत क्रांती जी आहे तर त्या श्वेत क्रांतीविषयीची माहिती त्या ठिकाणी पाहिली. आज आपल्याला त्या ठिकाणी असणारे जे काही ब्ल्यू रिव्होल्युशन काय म्हटलेलं ब्ल्यू रिव्होल्युशन नील क्रांती ग्रीन रिव्होल्युशन जी आहे तर ती शेतीच्या बाबतीमध्ये आहे. व्हाईट रिव्होल्युशन जी आहे तर ती दुधाच्या बाबतीमध्ये आहे. आणि ब्ल्यू रिव्होल्युशन नील क्रांती जी आहे तर ते कशाच्या बाबतीत पहा काय सांगितलेले. नील क्रांती म्हणजे काय की प्रोडक्शन ऑफ व्हेरियस युजफुल ॲक्वेटिक ऑर्गॅनिझम विथ द हेल्प ऑफ द वॉटर इज कॉल्ड ब्ल्यू रिव्होल्युशन. काय सांगता येईल की प्रोडक्शन ऑफ various aquatic animals काय म्हटलेले की प्रोडक्शन ऑफ व्हेरियस ॲक्वेटिक ॲनिमल्स कशाच्या साहाय्याने विथ द हेल्प ऑफ द वॉटर water is called blue revolution. म्हणजे नील क्रांती म्हणजे काय तर पाण्याचा वापर करून उपयोगी अशा प्रकारचे जे काही जीव जे आहेत तर त्या जीवांची निर्मिती त्या ठिकाणी करतात. ही फार्म पॉन्ड्स अँड फिशेस आर व्हेरी कॉमन इन ईस्ट एशियन कंट्रीज. या ठिकाणी काय सांगितलं आपल्याला फार्म पॉन्ड्स. आता फार्म पॉन्ड्स म्हणजे काय तर शेततळ बरोबर. म्हणजे पूर्व आशियातील असताना जे काही देश जे आहेत तर त्या देशांमध्ये शेततळ असेल किंवा त्याच्यामध्ये वाढणारे जे काही मासे जे आहेत तर ते मासे पुष्कळ प्रमाणामध्ये त्या ठिकाणी आपल्याला आढळण्यात असतात. हाऊएव्हर people are not only thinking of cultivating the fishes and the shrimps but other aquatic plants and animals too. पण केवळ त्या ठिकाणी असणारे जे काही मासे असतील किंवा दुसरं आपल्याला सांगितलं श्रिम्प्स SHRIMPS त्याला त्या ठिकाणी कोळंबी आपण त्या ठिकाणी म्हणू. म्हणजे सर्वसाधारणपणे आपल्या लक्षात येतं की केवळ मासे असतील कोळंबी असतील इत्यादीपर्यंत न थांबता इतर असणारे ते काही प्राणी असतील वनस्पती असतील यांचा सुद्धा त्या ठिकाणी विचार जो आहे तर तो विचार त्या ठिकाणी केला जातो. आता काय सांगितलंय गव्हर्नमेंट ऑफ इंडिया हॅज टू इन्क्रीज द प्रोडक्शन बाय एनकरेजिंग द पीपल फॉर पेसिकल्चर बाय लॉन्चिंग द प्रोग्राम नील कमल मिशन 2016. त्यालाच काय म्हटलेले NKM 60 नील कमल मिशन. आणि याच्यासाठी भारत सरकार जे आहे तर त्या भारत सरकारनं काय केलेलं आहे नील कमल मिशन म्हणजे नील क्रांती असणारे जे काही मिशन हा जो काही प्रोग्राम जो आहे कार्यक्रम जो आहे तर याच्यासाठी पेसिकल्चर म्हणजे मत्स्य व्यवसाय जे आहे तर त्या मत्स्य व्यवसायास अधिकाधिक एनकरेज म्हणजेच त्या ठिकाणी प्रोत्साहन जे आहे तर ते प्रोत्साहन देऊन उत्पादन वाढीचा असणारा जो काही संकल्प जो आहे तर तो संकल्प त्या ठिकाणी सोडला.
50% to 60% सबसिडी आर ऑफर्ड इन द केस. आता काय सांगितले, ज्याच्यासाठी भारत सरकार जे आहे तर ते भारत सरकार काय करताना ते 50% 100% असणारे ते काही सबसिडी म्हणजे अनुदान जे आहे तर ते अनुदान त्या ठिकाणी उपलब्ध करून देतात. मराईन अँड फ्रेश वॉटर फिशरी इज पॉसिबल ऑन लार्ज स्केल. की समुद्राचं असणारे जे काही खारं पाणी अथवा शेतातील असणारे जे काही तलाव जे आहेत तर त्या तलावाचं असणारे जे काही गोडं पाणी जे आहे तर याच्यामध्ये फार मोठ्या प्रमाणामध्ये मत्स्य शेती जी आहे तर ती मत्स्य शेती त्या ठिकाणी शक्य आहे. फ्रेश वॉटर फिशेस लाईक रुहू, काटला अँड अदर फिशरी प्रॉडक्ट्स लाईक द श्रम्स, त्याच्यानंतर पुढे सांगतो आपल्याला लॉबस्टर आर बीइंग कल्टिवेटेड ऑन द लार्ज स्केल. मग अशा प्रकारचं असणारं जे काही खारं पाणी असेल किंवा तलावामधलं शेतामधलं असणारे जे काही शेततळे जे आहेत तर त्या शेततळ्यामध्ये असणारे जे काही गोड्या पाण्यामधले असणारे जे काही मासे जे आहेत तर त्याच्यामध्ये आपल्याला त्या ठिकाणी रुहू सांगितलेलं आहे, कटला हे जे काही दोन असणारे जे काही मासे जे आहेत तर ते गोड्या पाण्यामधले आहेत. त्याच्यानंतर पुढे आपल्याला सांगितलेलं की सर्वसाधारणपणे त्या ठिकाणी श्रिम्स असतील, लॉबस्टर असतील, कोळंबे असतील, शेवंडे असतील यासारखे खाऱ्या पाण्यामधले असणारे जे काही मासे जे आहेत तर त्या माशांचं उत्पादन मोठ्या प्रमाणावर त्या ठिकाणी घेतलं जाऊ शकतं. आता पेज नंबर 96 वर तरी 97 वर दोन डायग्राम आपल्याला दिलेले मिल्क प्रोसेसिंग अँड मिल्क प्रॉडक्ट म्हणजे दुग्धजन्य असणारे जे काही पदार्थ आणि त्याच्यावर असणाऱ्या ज्या काही प्रक्रिया त्या ठिकाणी आकृतीमध्ये त्या ठिकाणी दाखवते. त्याच्यानंतर त्याच्या खालच्या आकृतीमध्ये आपल्याला पेसिकल्चर प्रॉन्स, आता या ठिकाणी काय म्हटलेले पेसिकल्चर प्रॉन्स, या ठिकाणी आपण म्हटलेले प्रॉन्स म्हणजे काही कोळंबी म्हणजे या ठिकाणी आपल्याला मत्स्य व्यवसाय जे आहे तर त्या मत्स्य व्यवसायामधलं असणारे ते काही कोळंबी जे आहे तर त्या कोळंबीचं असणारे जे काही डायग्राम जे आहे तर ते डायग्राम त्या ठिकाणी दिलेली. याच्यानंतरचा पुढचा भाग आपल्याला पाहिजे तो फर्टिलायझर्स. येस काढा किंवा झेड काढा. बस या ठिकाणी काय सांगितलेली फर्टिलायझर्स म्हणजे खते. 2 types ऑफ फर्टिलायझर्स आर युज्ड इन ऍग्रिकल्चर. आपल्याला माहिती आपण शेतकरी आहोत, वी आर फार्मर्स. तर शेती व्यवसाय जो आहे तर त्या शेती व्यवसायामध्ये 2 प्रकारची असणारी काही खतं जी आहेत तर ती खतं त्या ठिकाणी वापरली जातात. वन ऑफ दोज इज ऑर्गॅनिक मॅन्युअर अँड अदर आर केमिकल फर्टिलायझर्स. त्याच्यापैकी एक प्रकार आपल्याला त्या ठिकाणी माहिती की ऑर्गॅनिक मॅटर म्हणजे सेंद्रिय खत आणि दुसरं आपल्याला माहिती तर त्या ठिकाणी रासायनिक खत. वॉटर होल्डिंग कॅपॅसिटी ऑफ द सॉइल इम्प्रूव्ह विथ सॉइल कॉन्झर्वेशन ड्यू टू द यूज ऑफ द मॅन्युअर्स. की सेंद्रिय खतांचा जर आपण त्या ठिकाणी वापर जर केला तर सेंद्रिय खताच्या वापरामुळे असणारी काही माती जी आहे किंवा भूसंधारण जे आहे तर ते भूसंधारण त्या ठिकाणी होऊन जमीन जी आहे तर त्या जमिनीची पाणी धरून ठेवण्याची जी काही क्षमता जी आहे तर ती क्षमता आपण वापरणारी जी काही शेणखत असेल याच्यासारखं असणारे जे काही ऑर्गॅनिक खत जे आहे सेंद्रिय खत जे आहे तर त्या सेंद्रिय खताच्या वापरामध्ये भूसंधारण त्या ठिकाणी होऊन जमिनीची पाणी धरून ठेवण्याची क्षमता काय असते वाढताना त्या ठिकाणी असते. येते याच्यानंतर पुढे पेज नंबर 98 पुढे अप्पर लेअर ऑफ द सॉइल इसेन्शियली इन ऍग्रिकल्चर इज फॉर्म्ड ड्यू टू द ह्युमस फॉर्मेशन. आता ह्युमस विषयीची माहिती आपण त्या ठिकाणी मागील इयत्तेमध्ये त्या ठिकाणी पाहिलेली. ह्युमस म्हणजे काय त्याला मराठीमध्ये म्हटलेले कुथित मृदा माती. या ठिकाणी असणारे जे काही कुथित मृदेचे असणारे जे काही निर्मिती जी आहे तर त्या निर्मितीसाठी आवश्यक अशा प्रकारचा जमिनीचा असणारा जो काही वरचा थर जो आहे तर तो वरचा थर त्या ठिकाणी निर्माण होतो. व्हेरियस इसेन्शियल एलिमेंट्स लाईक NPK दॅट इज नायट्रोजन, त्याच्यानंतर फॉस्फरस अँड पोटॅशियम कॅन बी अवेलेबल टू द क्रॉप ड्यू टू द अर्थवॉर्म अँड फंगी. ही जमिनीचा असणारा जो काही वरचा थर जो आहे तर त्या वरच्या थरामध्ये आपल्याला लक्षात येतं नसतं की अर्थवॉर्म असेल, गांडूळ असतील, फंगी बुरशी असेल
याच्यामुळं काय होतं नसते, अनेक अशा प्रकारचे आवश्यक अशा प्रकारचे असणारे जे काही घटक जे आहेत, तर त्या घटकांमध्ये असणारे जे काही NPK, नायट्रोजन, फॉस्फरस आणि पोटॅशियम, त्यालाच त्या ठिकाणी मराठीमध्ये नत्र, स्फुरद आणि पालाश येते का लक्षात, अशा प्रकारचे शब्द आहेत. ह्याचे काही 3 घटक जे आहेत, तर ते 3 घटक काय हातात असतात, पिकांसाठी त्या ठिकाणी असणारे जे काही गांडूळ असेल, बुरशी असेल, तर याच्यामुळे त्या ठिकाणी पिकाला त्या ठिकाणी उपलब्ध होऊ शकतात. आता पुढे इन सॉइललेस फार्मिंग. आता इन सॉइललेस फार्मिंग इट इज कॉल्ड ॲज द हायड्रोपोनिक्स. काय म्हटले, इन सॉइललेस फार्मिंग. आता सॉइललेस फार्मिंग म्हणजे काय, तर माती विना शेती. आता ही जी काही माती विना शेती जी आहे, तर त्या माती विना शेतीलाच त्या ठिकाणी काय म्हटलेलं आहे, की सर्वसाधारणपणे हायड्रोपोनिक्स त्या ठिकाणी म्हटलेलं आहे. हायड्रोपोनिक्स ही माती विना शेती जी आहे, तर तिला त्या ठिकाणी हायड्रोपोनिक्स त्या ठिकाणी म्हटलं. आता याच्यामध्ये काय केलं जातं, की इन द सॉइललेस फार्मिंग दॅट इज हायड्रोपोनिक्स लिक्विड केमिकल फर्टिलायझर्स आर युज्ड. माती विना शेती जी आहे किंवा माती विरहित असणारी जी काही शेती जी आहे, तर त्या शेतीमध्ये म्हणजे हायड्रोपोनिक्स मध्ये विद्राव्य अशा प्रकारची असणारी जी काही खतं जी आहेत, तर त्या खतांचा वापर त्या ठिकाणी योग्य प्रमाणामध्ये त्या ठिकाणी किंवा विद्राव्य खतांचा वापर त्या ठिकाणी योग्य ठरतो. हाऊएव्हर देअर आर मोर हार्मफुल इफेक्ट्स ऑफ द लिबरल यूज ऑफ द केमिकल फर्टिलायझर. पण रासायनिक खतं जे आहेत, तर त्या रासायनिक खतांचा असणारा काही अनिर्बंध वापर जो आहे, तर तो अनिर्बंध वापर मात्र त्या ठिकाणी त्याच्यामधले धोके जे आहेत, तर ते धोके त्या ठिकाणी असते. इट इन्क्लूड्स डिक्रीज इन द फर्टिलिटी ऑफ द सॉइल. आणि यामध्ये प्रामुख्याने काय आता नसते, जमीन जी आहे, तर त्या जमिनीची सुपीकता त्या ठिकाणी काय आता नसते, कमी त्या ठिकाणी होता नसते. आता त्या ठिकाणी असणारे काही युरिया जो आहे, युरिया गोण जे आहे, तर त्या युरिया गोणीचं चित्र त्या ठिकाणी आपल्याला दाखवलेले. अनेक प्रकारची खतं तुम्ही त्या ठिकाणी पाहिलेली असतील. तर त्याच्यामध्ये युरिया किती म्हटलेले, 46% नायट्रोजन. युरिया खत जे आहे, तर त्या युरिया खतामध्ये आपल्याला 46% असणारा जो काही नायट्रोजन जो आहे, तर तो नायट्रोजन त्या ठिकाणी मिळताना दिसतो. त्याच्यानंतरचं पुढचं आपल्याला पाहिजे इन्सेक्टिसाइड्स. इन्सेक्टिसाइड्स म्हणजेच काय, तर कीडनाशक. इन्सेक्ट म्हणजे कीटक, आणि त्याला काय म्हणणार कोणी, कीटकनाशक. दो द नॅचरल इम्युनिटी ऑफ द प्लांट कॅन प्रिव्हेंट द इन्फेक्शन, यूज ऑफ इन्सेक्टिसाइड्स इज नॉट अंडर कंट्रोल. आता काय सांग, की वनस्पती जे आहे, तर त्या वनस्पती तसे पीक जे आहे, तर त्या पिकांची नैसर्गिक रोग प्रतिकार असणारी जी काही शक्ती, रोगाचा असणारा जो काही प्रादुर्भाव जो आहे, तर तो प्रादुर्भाव त्या ठिकाणी टाळू शकते. पण कीटकनाशकांचा असणारा जो काही वापर जो आहे, तर त्या वापरावर मात्र त्या ठिकाणी कोणत्याही प्रकारचा असणारा जे काही कंट्रोल, निर्बंध जो आहे, तर तो निर्बंध त्या ठिकाणी असतो. Irrespective of the natural friends of the farmers like frog and insectivorous birds, pesticides are used on the large scale for increase in the yield. पण आपल्याला माहिती की असणारे जे काही शेतकरी जे आहेत, तर त्या शेतकऱ्याचे मित्र आपल्याला माहिती, आपण पाहिलेले की अर्थवर्म जो आहे, तर तो त्या ठिकाणी शेतकऱ्याचा त्या ठिकाणी मित्र आहे. गांडूळ हा शेतकऱ्याचा मित्र आहे. त्याचबरोबर बेडूक असे काही कीटक जे आहेत, तर ते कीटक काय करत नसतात, कीड जे आहे, तर ते आपलं काही पक्षी जे आहेत, तर ते पक्षी काय करत नसतात, कीटक त्या ठिकाणी खातात. म्हणजे काही कीटक पक्षी अशा प्रकारचे पक्षी की जे त्या ठिकाणी शेतकऱ्याचे मित्र आहेत, हे काय करत नसतात, कीटकांच्या संख्येवर त्या ठिकाणी नियंत्रण ठेवतात, तरी उत्पादन वाढी करतात. कीटकनाशकांचा असणारा जो काही वापर जो आहे, तर तो वापर त्या ठिकाणी फार मोठ्या प्रमाणामध्ये त्या ठिकाणी केला. पुढे पेस्टिसाइड्स आर इन फॅक्ट ए टाइप ऑफ पॉइझन. पेस्टिसाइड्स म्हणजे काय, तर आपल्याला त्या ठिकाणी सांगता येईल, पेस्ट म्हणजे काय, कीड, बरोबर. किंवा रोगजंतू जे आहे, तर त्या रोगजंतूंच्या
नाशासाठी वापरण्यात येणारे जे काय औषध, आता हे कसं असणार आहे तर त्या ठिकाणी ते पॉयझनच असतं, घातक त्या ठिकाणी असतं. धिस पॉयझन एंटर द फूड वेब थ्रू वॉटर अँड फूड अँड इट्स बायोमॅग्निफिकेशन ऑफ. मग अशा प्रकारचं हे जे काही कीडनाशक जे आहे, पेस्टिसाइड जे आहे, तर ते एक प्रकारचं विष त्या ठिकाणी आहे. आणि हे जे काही विष जे आहे, जे आपण त्या ठिकाणी पिकांवर त्या ठिकाणी फवारतो, तर त्या पिकांमधून हे जे काही विष जे आहे तर ते विष पाण्यामध्ये किंवा जे काही अन्न पदार्थ जे आहेत, अन्न जे आहे तर त्या अन्नामार्फत असणारे जे काही फूडवेब, अन्न जाळं जे आहे तर त्या अन्न जाळ्यामध्ये त्या ठिकाणी ते काय आता दिसते, पसरताना दिसतं. आणि त्यामुळं आपल्याला काय सांगितलं, बायोमॅग्निफिकेशन. तर 8वीला आपण त्या ठिकाणी पाहिलेले बायोमास, त्या ठिकाणी बायोमॅग्निफिकेशन दिलेले. आणि याच्यामुळं जैविक अशा प्रकारची विषवृद्धी जी आहे तर ती विषवृद्धी त्या ठिकाणी होताना दिसते. आता पुढे तर त्या ठिकाणी व्हेरियस पेस्टिसाइड्स, आता विविध अशा प्रकारचे जे काही कीडनाशक जे आहे तर त्या कीडनाशकामध्ये DDT याच्यावर बॅन आहे, बॅन म्हणजे बंदी त्या ठिकाणी आहे, DDT आहे. त्याच्यानंतर पुढे आपल्याला सांगितलेलं आहे की मॅलेथिओन, नाव फक्त लक्षात ठेवा, मॅलेथिओन, बरोबर. त्याच्यानंतरचं पुढचं दिलं आपल्याला क्लोरोपायरिफॉस, क्लोरोपायरिफॉस. आता स्पेलिंग पहा, CHLOROPYRIPHOS, क्लोरो. काय म्हटलेलं आहे तर त्या ठिकाणी DDT आहे, मॅलेथिओन आहे आणि क्लोरोपायरिफॉस अशी अनेक अशा प्रकारची काय सांगितलेले की व्हेरियस पेस्टिसाइड्स लाईक DDT, मॅलेथिओन, क्लोरोपायरिफॉस एक्सेट्रा हॅव बीन प्रूव्ड टू बी डेंजरस. तर या ठिकाणी जे काही कीडनाशक जे आहेत, मग असे सांगितलं की DDTवर त्या ठिकाणी बंदी घातली, मॅलेथिओन असेल, क्लोरोपायरिफॉस अशी अनेक असणारे जे काही कीडनाशक जे आहेत तर ते कीडनाशक त्या ठिकाणी घातक त्या ठिकाणी. त्याच्यानंतरचा पुढचा भाग आपल्याला पाहायचा आहे ऑर्गॅनिक फार्मिंग. आता हे जे काय असणार ते काय ऑर्गॅनिक फार्मिंग, ऑर्गॅनिक फार्मिंग ज्याला आपण त्या ठिकाणी काय म्हणतो नसतो, सेंद्रिय शेती जी आहे तर ती सेंद्रिय शेती त्या ठिकाणी म्हणतात. आता ही जी काही सेंद्रिय शेती जी आहे तर त्या सेंद्रिय शेतीविषयीची असणारी काही माहिती जी आहे तर ती माहिती आपण त्या ठिकाणी पुढील तासाला त्या ठिकाणी पाहू. धन्यवाद.